कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भलत्या भावी शरण जाता भेटी, पाडितसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याते कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, कुळीची हे कुळदेवी केली ठावी, संतांनी बरवे झाले शरण गोविलो संकटी, रणे कृष्ण विवस्तु संवाद भूतो, रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै, कृते निर्मितायेन च प्रकृत्यक्त्वा, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिकरी सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जणी रक्षिले निर्जीवा कागदाशी, महाराज हा जन्मलांब
मृत्युलोकी तुझी उपमा नाढळी हलोकी भवसिंधुशी बांधिलाशे तुझे अनाथा दिनाकारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वयं श्रीहरी व्यापक सर्व जीवा तुका तोच तुहा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकास नेली जगद्गुरु तुकाराम महाराज सेवे लागी सेवक झालो नमस्कार वारंवार न पाही याती कोळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाही प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग गोदावरी तटावर ज्यांची जलसमाधी आहे असे असणारे श्रीमंत संत आणि शांत असे असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा असणारा ज्ञानोबरा यांचा महिमा गाणारा आणि त्यांना नमस्कार करणारा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरांचं वर्णन करून त्यांना नमस्कार करत आहेत. सेवेला सुरुवात करण्या अगोदर सेवेचं निमित्त म्हणजे असं की दरवर्षीप्रमाणे सुरू असणारा हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वाठार किरोली या गावी ज्ञानोबरांचा असणारा ज्ञानेश्वरीच्या पारायण सोहळ्याचा हिरक महोत्सव तसंच श्री नवरात्र महोत्सव नवरात्रामध्ये या पर्वकाळामध्ये हा सप्ताह आहे. या सप्ताहाचं विशेष निमित्त म्हणजे श्री ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं या गावामध्ये अनुष्ठान हिरक महोत्सवाच्या निमित्तानं पूर्ण वर्षभर सुरू आहे. दर महिन्याला एक पारायण दर महिन्याला पूर्ण एक पारायण असं करून 12 पारायणं पूर्ण वर्षामध्ये झालेली आहेत. त्यामध्ये रोज सर्व मंडळींना एकत्र यायचं पारायणाकरता रोज 1-1.5 तास बसायचं संध्याकाळी असा दर मासिक पारायण सोहळा तो हिरक महोत्सवाच्या निमित्ताने 12 पारायणं वर्षभर मंडळींनी या गावकरी मंडळींनी या ठिकाणी केलेले आहेत. आणि त्या निमित्तानं या 12 पारायणाची सांगता या सप्ताहाने आहे.
पंचम तपपूर्ती महोत्सव, त्यामध्ये नवरात्र विशेष करून असल्या कारणानं आपण जर वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं, वारकरी संप्रदायामध्ये अनेक देवतांची उपासना केली जाते. त्यामध्ये देवता पंचक सांगितलेलं आहे. देवता पंचक म्हणजे नेमकं काय, तर वारकरी संप्रदायामध्ये अनेक देवदेवतांची विविध पद्धतीनं आराधना, उपासना, भक्ती केली जाते. या वारकरी संप्रदायामध्ये देवतांची भक्ती केली जाते, परंतु देवतांमध्ये भेद मानला जात नाही. आपण गेले 4 दिवस ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मुखातून हे ऐकतच आलेलो आहोत नवरात्राचा महिमा. पहिल्या दिवशी तुम्ही भगवान परमात्म्याच्या चरणाचं चिंतन ऐकलं, दुसऱ्या दिवशी संत महात्म्यांचं वर्णन ऐकलं, तिसऱ्या दिवशी अनादी अंबिका भगवती अंबाबाईचे गोंधळाचं वर्णन ऐकलं, तिसऱ्या दिवशी पुन्हा अजून त्याच मातेच्या असणाऱ्या वर्णनाचा अभंग 10वं गाली आहे. आणि आज त्या ठिकाणी पुन्हा संत महात्म्यांचं वर्णन, एकदा देवाचं वर्णन झालं, पुन्हा संताचं झालं, पुन्हा देवीचं झालं आणि पुन्हा अजून संत महात्म्यांचं वर्णन. संत महात्म्यांचं वर्णन करण्याचं कारण म्हणजे याच संत महात्म्यांनी या देवी देवतांची उपासना कशी करायची हे सांगितलं, म्हणून आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. देवी देवतांची उपासना करत असताना त्यामध्ये भेद न मानणारा संप्रदाय आपला संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये कोणत्याही देवाची उपासना करा, परंतु उपासना करत असताना दुसऱ्या देवाची निंदा करायची नाही. हे या विशेष करून संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी सांगत होतो की देवता पंचक सांगितलेलं आहे. देवता पंचक म्हणजे नेमकं काय, पंचदेवता मानलेले आहेत. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पंचदेवता मानलेले आहेत. त्यामध्ये गणेश, श्री गणेश असेल, श्री विष्णू, भगवान शिवशंकर, दुर्गा माता आणि सूर्यनारायण असे पंचदेवतांची पंच उपासना करणाऱ्यांना पंच उपासक असं म्हणतात. विष्णूची उपासना करणारे जे कोणी आहेत त्यांना वैष्णव म्हणतात. वैष्णव म्हणजे वारकरी. विष्णूची उपासना करणारे, शिवाची उपासना करणारे शैव, कट्टर शैवाची उपासना करणारे काय असतात, विष्णूची उपासना करणारे असतात. तिसरा मुद्दा आहे शाक्त उपासना. दुर्गा उपासना म्हणजे देवीची उपासना करणारे जे कोणी असतील ते भक्त. देवीची उपासना करणारे शाक्त. तिसरे भक्त कोणी असतील तर सूर्य उपासना आहे आणि गणपती उपासना आहे. गणपतीची उपासना करणारे गणपती. असे पंच उपासक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये हे पंच उपासक आहेत. गुरुवर्य तात्या नेहमी सांगतात, वारकरी संप्रदायाची कीर्तनं प्रत्येक ठिकाणी होतात. शिवरात्रीला कीर्तन वारकऱ्याचंच, दत्त जयंतीला कीर्तन वारकऱ्याचंच, नवरात्रामध्ये कीर्तन वारकऱ्याचंच, गणपतीच्या असणाऱ्या 10 दिवसामध्ये कीर्तन वारकऱ्याचंच. अन्य कोणताही सोहळा असला तर त्या ठिकाणी कीर्तन वारकऱ्याचंच. मग भेद राहिला कुठे? वारकरी संप्रदाय हा भेद न मारणारा संप्रदाय आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. या देवतांची उपासना करणारे जरी पंच उपासक असले तरी हे पंच उपासक वारकरी संप्रदायाचं जर त्यांनी नियमावली जर अभ्यासली, वारकरी संप्रदायाचं व्यवस्थित असणारं जे काय असणारी तत्त्व आहेत ती जर त्यानं जोपासली तर ती तत्त्व जोपासत असताना त्याने कोणत्याही पद्धतीचा भेद पाळायचा नाही हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. हा वारकरी संप्रदाय सर्व असणाऱ्या जगताला सांगत असतो की या देवतामध्ये भेद नाही. भेद करणं, एका देवतेची उपासना करायची आणि दुसऱ्याची उपासना करणाऱ्याची निंदा करायची. ज्याची उपासना करतोय आणि दुसऱ्याची निंदा करतोय त्याची जर निंदा केली तर ज्या देवाची उपासना करतोय त्या देवाला ती उपासना, ती भक्ती पोहोचत नाही. म्हणून या संत महात्म्यांनी या संप्रदायामध्ये एकच सांगितलं की भेदाभेद न करता, कुठल्याही देवदेवतेची निंदा न करता त्या पद्धतीनं पांडुरंगामध्ये खंडेरायाला पाहायचं, खंडेरायामध्ये पांडुरंगाला पाहायचं, भगवान शिवशंकरामध्ये सुद्धा पांडुरंगाला पाहायचं. त्याच्यामध्ये प्रत्येक देव पंच उपासक जरी असले तरी पंच उपासना करत असताना त्या पद्धतीनं त्या व्रतवैकल्यानुसार त्या कालावधीमध्ये
ती उपासना करावी लागते. परंतु करत असताना त्या सर्व देवी देवतांमध्ये पांडुरंगाला पाहिलं तर त्या ठिकाणी ती भक्ती पांडुरंगालाही पोचते आणि गणपती बाप्पा असेल, दुर्गा माता असेल यांनाही पोचते. म्हणून त्या ठिकाणी हे कोणी सांगितलं? संत महात्म्यांनी सांगितलं. वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी इतकं सर्व सोपं सांगितलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी लोक संत महात्म्यांचं ऐकत नाहीत. वारकरी संप्रदायाची विशेष जर क्रांती पाहिली असेल तर जगद्गुरू तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची विशेष क्रांती आहे. ज्ञानोबरायांची क्रांती आणि तुकोबरायांची क्रांती गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर नेहमी पाठामध्ये सांगतात. वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. संप्रदायामध्ये अनेक भजन आहेत, परंतु ज्ञानोबा तुकाराम भजन हे प्रसिद्ध आहे. याचं कारण म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये पायाच्या ठिकाणी कोणाला मानत असेल तर ज्ञानदेव रचिला पाया, आणि कळसाच्या ठिकाणी तुका झाला से कळस. ज्ञानोबा तुकाराम भजन ही विशेष आहे, कारण ज्ञानोबरायन तुकोबरायांची इतकी क्रांती, विशेष क्रांती या संत महात्म्यांनी केली. मग बाकीच्या संत महात्म्यांनी केली नाही का? गुरुवारी मारुतीबाबा पाठात सांगायचे, ज्ञानोबा तुकारामच भजन का? बाकीचंही भजन आहेत, नाहीत अशी नाहीत, परंतु विशेष करून ज्ञानोबा तुकाराम का म्हटलं जातं? गुरुवारी मारुतीबाबा सांगतात, पायाच्या ठिकाणी ज्ञानोबरायांना मानलं आणि कळसाच्या ठिकाणी तुकोबरायांना मानलं. मग कळस आणि पाया आला की आलं सगळं. पुन्हा तसं कसं? गुरुवारी मारुतीबाबा पाठात सांगतात, आपण पंक्तीमध्ये पत्रावळी वाढतो, पंक्तीमध्ये पत्रावळी वाढत असताना त्या पत्रावळीचा बंडल असतो बघा, तो बंडल धरत असताना असा धरतात का असा धरतात? एक हात खालून आणि एक हात वरून. मग तळाची पत्रावळीला हात लावला आणि वरच्या पत्रावळीला हात लावला की मधल्या सर्व पत्रावळ्या त्याच्यात जशा आल्या तसं पाया आणि कळस, खालचा आणि वरचा कळस आला की सर्व संत महात्मे आले, सर्व संत महात्म्यांचा त्याच्यामध्ये सहभाग. म्हणून ज्ञानोबा तुकाराम त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये भेदच नाही. आणि विशेष करून ज्ञानोबराय तुकोबरायांची क्रांती विशेष आहे. या संत महात्म्यांनी क्रांती काय केली महाराज? खूप क्रांती केली. अशा संत महात्म्यांचं चरित्र वर्णन केलेलं देवाला आवडतं बरं का. जसं की देवाच्या वारीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच संताच्या वारीला महत्त्व आहे. देवाच्या नामचिंतनात जितकं फल आहे तितकंच संत महात्म्यांच्या नामचिंतनामध्ये फल आहे. भगवान पांडुरंगाची पूजा केल्यानंतर जेवढं फल मिळतं तेवढंच ज्ञानोबराय तुकोबरायाची आधी संत महात्म्यांची पूजा केल्यानंतर ते फल मिळतं. देवाची त्या ठिकाणी आराधना आपण करतो तशी संत महात्म्यांची, जशी पंढरपूरला लोक जातात तसं पंढरपूरवरून आळंदीला सुद्धा जातात ना. आता ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आला, त्याच आनंदामध्ये वारकरी त्या ठिकाणी पंढरीहून आले कैसे पुंडलिक देव सरीसे, ज्ञानदेवा सवे नामा असे आणि विष्णू भक्त अपार. आळंदीला ही वारकरी मंडळी त्याच आनंदामध्ये त्याच जल्लोषात जातात. मला एवढंच सांगायचं की संत महात्म्यांनाही तेवढंच त्या ठिकाणी महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाचा देव जो कोण आहे तो भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. त्याचं वर्णन करत असताना म्हणतात की इंद्रचंद्र देव यातेची पूजिती महासिद्ध मुनी ध्यानी आरातिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगा तो असा भगवान परमात्मा ज्याचं वर्णन केल्यानंतर आपल्याला तेवढं फल मिळतं, तेवढंच वर्णन संत महात्म्यांचं केल्यानंतर मिळतं महाराज. हा भगवान परमात्मा संत महात्म्यांचं वर्णन करणारे जे कोण आहेत त्या वर्णन करणाऱ्यांना भगवान परमात्मा आपला देव मानतो महाराज.
दे मानू परमदेवता आपुले आम्ही. तो भगवान परमात्मा दे भगवान परमात्म्याच्या भक्ताचं चरित्र वर्णन करणारे अनुवाद करणारे जे आहेत, त्या अनुवाद करणाऱ्यांना भगवान परमात्मा आपली परमदेवता मानतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनातील आपली वस्तू हरवल्यानंतर, आपलेपणा हरवल्यानंतर या संत महात्म्यांचं सहज जरी आठवण केली, त्यांचं सहज जरी चरित्र ऐकलं, तर महाराज त्या ठिकाणी आपल्याला आपलेपणा आपली वस्तू प्राप्त होते. महाराज विपाय जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता. हे असे तया प्रशंसिता लाभाती. त्या संत महात्म्यांचं चरित्र सहज जरी आठवलं, त्यांचा आठव केला, तर त्या ठिकाणी आपल्याला आपली योग्यता त्या ठिकाणी प्राप्त होत असते. संत महात्म्यांचं चरित्र वर्णन केलेलं देवाला आवडतं. महाराज याचं वर्णन समाधीच्या अभंगामध्ये नामदेव यांनी केलेलं आहे. संत महात्म्यांचं वर्णन का करायचं, का त्यांचं चरित्र ऐकायचं? त्यांचं चरित्र ऐकलेलं देवाला आवडतं महाराज. आणि त्यांचं चरित्र वर्णन करणारे जे आहेत त्यांना भगवान परमात्मा देव मानतो. मानवी जीवनामध्ये संत महात्म्यांचं चरित्र ऐकलं पाहिजे, गायलं पाहिजे, त्याचा अनुवाद केला पाहिजे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, कदा कदा नाही. ते संत महात्म्यांच्या मुखातून ऐकावं. गुरुवारी तात्यांच्या मुखातून आपल्याला या ठिकाणी भगवान परमात्म्याची चरित्रकथा ऐकायला भेटते आहे. असे जे कोणी भगवान परमात्म्याची चरित्रकथा, संत महात्म्यांचं चरित्र जे गाणारे आहेत, त्याला देव आपली देवता मानतो. विशेष करून सांगितलेलं आहे महाराज. आणि असं चरित्र जे गाणारे आहेत ते देवाला चरित्र गाणारे आवडतात. ऐशियांचे चरित्र आवडी जो ऐके, तो या भक्ता बरोबरी तुके. भोगे वैकुंठीचे निज सुखे, ऐसे बोलिले समुखे. श्री विठ्ठल विठ्ठल. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे काही गुरुवर्य होऊन गेले, बंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, जोग महाराज, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची आमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पुण्यतिथी असल्यानंतर या पुण्यतिथीचं कीर्तन विशेष करून शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबुवा कुरेकर हे करतात पहिल्यापासून. आणि मग का गुरुवर्य बाबांना त्यांचं सर्व चरित्र, पूर्ण चरित्र माहीत आहे. आणि ते चरित्र त्या ठिकाणी कीर्तनात सांगत असताना बाबा नेहमी एक बोलायचे, एक सुंदर वाक्य बोलायचे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा. थोर संत महात्मे सत्पुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांचं चरित्र का पाहिलं पाहिजे, का ऐकलं पाहिजे? आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा. विठ्ठल विठ्ठल. अशा संत महात्म्यांचं चरित्र जर आपण ऐकलं, वाचलं, तर आपल्याला बोध प्राप्त होतो. निळोबराय सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. पारमार्थिक जी काय तत्व असतील ते तत्व जर आपल्याला कशामुळं माहीत होत असतील तर त्या संत महात्म्यांच्या चरित्रामुळं. म्हणून त्यांचं चरित्र ऐकलं पाहिजे, गायलं पाहिजे. अशा असणाऱ्या ज्ञानोबरायांचं वर्णन स्वतः नाथ महाराज करतायत. महाराज वर्णन करणारे हे संत आहेत आणि ज्यांचं वर्णन करायचं आहे ते सुद्धा संत आहेत. शांतीब्रह्म नाथ महाराजांचा अधिकार सुद्धा सामान्य नाही. महाराज गाढवाला त्या ठिकाणी पाणी पाजून, महाराज काशीवरून पाणी आणलेलं गाढवाला पाजलं महाराज. त्या गाढवामध्ये देव पाहिला. नाथ महाराजांचं वर्णन काय करावं? नाथ महाराज म्हणजे विष्णूचा अवतार आहेत. ज्या आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करत आहोत, या ग्रंथाचं प्रागट्याचं महत्त्व विशेष आहे, ते आपल्याला पुढं पाहायचंच आहे. हा ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते भगवान विष्णूचेच अवतार. ज्ञानोबराय सामान्य नाहीत महाराज. ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार.
असताना ते वर्णन असं आहे की ज्ञानोबराय म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. अर्जुनाला संकट पडल्यानंतर कुरुक्षेत्रावरती भगवान परमात्म्याने अवतार त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. ते सुद्धा महाविष्णूचाच अवतार. अर्जुना संकट पडता जर भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तूची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबारी सुंदरी तारावया. भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. त्याच भगवान परमात्म्याचा म्हणजे महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबराय आहे. आणि या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्या ठिकाणी समाधी घेतली. महाराज समाधी घेत असताना तो ग्रंथ आपल्या समोर ठेवला आणि त्या ग्रंथाचं नाथ महाराजांनी संशोधन केलं. ते सुद्धा विष्णूचीच अवतार. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. त्याची कथा अशी आहे. ज्ञानोबरांनी समाधी घेतली. महाराज समाधीला ज्ञानोबराय जात असताना योग्याच्या हातामध्ये दंड असतो बघा. गोंदवलेकर महाराजांच्या हातामध्ये तुम्ही लाकडाचा दंड पाहिला असेल. दंड कसा आहे? अशा आकाराचा दंड असतो. तसा ज्ञानोबरायांच्या हातामध्ये समाधीला जाण्याच्या अगोदर जो काही दंड होता तो दंड झाडाच्या लाकडाच्या कोणत्या आजान वृक्ष नावाच्या झाडाचा होता. वाळलेला तो दंड, वाळलेला तो लाकूड, ते असं असणार. तो दंड माऊलींनं समाधी घेत असताना जाण्याच्या अगोदर वर मातीमध्ये रोवून ठेवला. आजान वृक्ष दंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापियला. याचं वर्णन असं आहे. आळंदीला आजान वृक्ष आहे, तिथं सर्व हे वर्णन आहे. तो समाधीच्या त्या ठिकाणी वरच्या जागेवरती रोवून ठेवला आणि कोरड्या काष्टी फुटियला पाला. त्या कोरड्या पाल्याला असणाऱ्या काष्टाला लाकडाला पालवी फुटली, त्याचा आजान वृक्ष झाला. त्या आजान वृक्षाचं झाड म्हणजे महाराज जसं की कडीपत्त्याचं झाड आहे, त्या कडीपत्त्याच्या झाडाला खालून नवीन नवीन कोंब येतात, नवीन नवीन रोपं निर्माण होतात. तसं आजान वृक्ष नावाच्या झाडाचं आहे. सिद्धबेटामध्ये आपण पाहिलं, आळंदीमध्ये पाहिलं तर तसंच त्या झाडाची त्या ठिकाणी पुढं लागवड, त्या ठिकाणी मुळालाच त्याला दुसरी पालवी फुटते. असं त्या ठिकाणी आजान वृक्ष झाडाच्या असणाऱ्या मुळ्या ज्ञानोबरायांच्या कंठाला लागायला लागल्या, त्या रुचायला लागल्या. हे मुळ्यांचं एक निमित्त होतं. हे निमित्त होतं नाथ महाराजांना बोलवायचं होतं. संत महात्म्यांची लीला असते. आणि ह्या आजान वृक्षाच्या मुळ्या कंठाला रुचतायत, टोचतायत म्हणून ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. केव्हा? समाधी घेतल्यानंतर 350 वर्षांनंतरचा हा इतिहास आहे. नाथ महाराजांच्या स्वप्नात गेलेले आहेत. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, स्वप्नामध्ये स्वतः ज्ञानोबराय गेलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 3 स्वप्न आहेत. गुरुवारी तात्यांच्याच मुखातून ऐकलेलं सांगतो. एक स्वप्न बाबाजी चैतन्यांना पडलं, जगद्गुरु तुकोबरायांना पडलं, बाबाजी चैतन्य स्वप्नात आले. दुसरं स्वप्न ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. आणि तिसरं स्वप्न पण काहीतरी एक आहे. तिसरं स्वप्न म्हणजे
निळोबरायांच्या स्वप्नामध्ये जगद्गुरू तुकोबराय गेले. अशी 3 स्वप्न आहेत. ऐका, नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये स्वतः ज्ञानोबराय गेलेले आहेत आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं की आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदी स्थळी काडवेगी. नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये म्हण अशी आहे, ज्ञानियाचा एका नामयाचा तुका, अशी म्हण प्रचलित आहे. तुकोबरायांना नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे तुकोबरायांना मानलेला आहे आणि ज्ञानोबरायांचा अवतार म्हणजे नाथ महाराजांना मानलेला आहे. नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेलेले आहेत. सांगितलं, आजान वृक्षाची मुळे माझ्या कंठाला लागलेली आहे, तुम्ही आळंदीला येऊन ते काढा. रात्री पडलेलं स्वप्न सकाळी नाथ महाराजांनी लोकांना सांगायला सुरुवात केली. नाथांच्या दरबारामध्ये रोज त्यांच्या वाड्यामध्ये रोज दुपारी पुराण असायचं. त्या पुराणाला नाथ महाराजांची भक्त मंडळी, ते असणारे श्रोते पुराण ऐकण्याकरता यायचे, आनंदाने यायचे. नाथ महाराज पुराण सांगत असताना त्या प्रवचनाच्या सांगतेनंतर झाल्यानंतर रोज वगराळा भरून साखर, 1-1 किलो गूळ, डाळ ह्या सर्व शिदा दिला जायचा. आणि कीर्तनाला गर्दी केव्हा असते, प्रवचनाला गर्दी केव्हा असते, काहीतरी लाभ असल्यानंतर. इथंही जेवण कीर्तनानंतर आहे, ही जमेची बाब आहे. 9 ते 11 असल्यानंतर 9 ते 11 लोक, पर्वत गुरुवारी उमेश महाराजांनी सांगितलं की 1 तास लोक रंगवण्यामध्येच जातो. लोक झोपेचा वेळ असतो, 7 ते 9ची वेळ म्हणजे बरी असते, काहीतरी लाभ असले. इथं विशेष करून इतकी मंडळी येतात, बाहेरून इतकी मंडळी येतात, इतक्या लोकांना जेवणाची विशेष व्यवस्था गावकऱ्यांनी केलेली आहे. त्यामध्ये अजून पुन्हा पावसाचंही आगमन जेवणाकरताच होतं आहे. जेवणाकरता नेमका जेवायच्या वेळेला पाऊस पडतोय. दिवसभरमध्ये दुपारी पावसाने थोडी सुट्टी घेतली पाहिजे, परंतु असो पाऊसही नेमका येतोय. ऐका, जेवण त्या ठिकाणी असल्यानंतर लोकांची गर्दी, इथले लोक जेवणा करता येत नाहीत, कथे करतायत तेवढीच गर्दी आहे, कीर्तना करतायत तेवढीच गर्दी. इथलं नाही सांगत, आमच्या तिकडचं सांगतोय. काहीतरी असल्यानंतर लोकांचा ओढ जरा जास्त असतो. प्रयोजन मानुतिष्य न मंदोपी प्रवर्तित. ते नाथ महाराजांच्या प्रवचनाला तशीच गर्दी हो, इतकी गर्दी. रोज काहीतरी मिळायचं. नाथ महाराजांनी प्रवचनाच्या संभायच्या वेळेला सूचना दिली की सांगितलं की ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आले होते रात्री. असं घडलेला वृत्तांत सर्व सांगितलं ना. आपल्याला आळंदीला जायचंय दिंडी घेऊन. एखाद्या साध्या बोने दिंडी काढली महाराज. अलीकडे सातारा जिल्ह्यात एका गावात 2-2, 3-3 दिंड्या हो. एकाने दिंडी काढली की दुसऱ्याने लगेच काढायची. आणि दिंडी साध्या महाराजांनी दिंडी काढली तर 200-300 लोक सहज निघतात बिशी देऊन. तिथं नाथ महाराज दिंडी घेऊन आळंदीला निघालेली. नाथ महाराजांच्या समवेत किती लोक असतील महाराज, विचार करा. त्या ठिकाणी नाथ महाराजांनी जिकडं तिकडं लोकांना सांगितलं. लोक त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गोळा झालेले आहेत. सर्व त्या ठिकाणी दिंडीची तयारी झालेली आहे. दिंडीमध्ये त्या ठिकाणी हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडली थोर लहाने नका निजो भिकेच्या वेनेगा. त्या ठिकाणी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, अशा पद्धतीनं नाथ महाराजांची. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबरांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव तुकाराम या पद्धतीनं भजन त्या ठिकाणी दिंडी निघालेली आहे. ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरी. आळंदीच्या जवळ आलेले आहेत. त्या काळामध्ये यवन राजानं जिकडं तिकडं मंदिरं उद्ध्वस्त करायची. यवनांचा काळ महाराज. जिकडं तिकडं मंदिरं उद्ध्वस्त झाल्यामुळं मंदिराची तोडफोड करायची. गुरुवर तात्यांच्या मुखातून आपण सर्व ते ऐकत आहोत. कशा पद्धतीनं अफजल खान आला, कुठं काय पद्धतीनं त्यानं जिकडं तिकडची मंदिरं उद्ध्वस्त. त्या काळामध्ये ही यवन राजा होते. राजे भ्रष्ट यवन झाले. काल महाराजांच्या मुखातून हे आपण प्रमाण ऐकलं. त्याच्यामुळं ठाई दोष घडले. आळंदीलाही तसंच झालं. आळंदीच्या नगराचं उद्ध्वस्तपणा सगळं त्यांनी करून टाकला होता त्या काळच्या असणाऱ्या यवन राजाने. अनेक एक चमत्कार याचं वर्णन नामदेवरायांनी केलंय, नाथ महाराजांनी केलंय. याने काही एक चमत्कार तेव्हा उद्ध्वस्त अलंकापुर मग रंकाशी आदर ज्ञानदेवे केला. आळंदीचंही नगर त्या ठिकाणी जिकडं तिकडं घरं पडलेली, मंदिरं उद्ध्वस्त झालेली, अशा त्या ठिकाणी दाट अरण्य माजलेलं. 300 वर्ष झाली होती माऊलींना समाधी घेऊन. आणि ज्ञानोबरांची समाधी जर कुठं असेल तर इंद्रायणीच्या तटकावरती. योग्याची समाधी कुठं असते ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या जवळच
अशी काय भारतामध्ये ठिकाणं आहेत, महाराष्ट्रामध्ये ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी शांत वातावरण आहे, पाणी वाहणारं आहे, ज्या ठिकाणी जात असताना एखादा पाखंडी जरी असेल तो जरी त्या ठिकाणावरून जाऊ लागला तरी त्याला सुद्धा वाटेल की इथं काहीतरी बसावं, साधना करावी, भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, पाखंडी आस्था वाढू लागेल. ज्ञानोबरांनी 6व्या अध्यायामध्ये सुचवदेश प्रतिष्ठापी या श्लोकाच्या खाली ते वर्णन केलेलं आहे. असं एक ठिकाण आपल्या जवळच आहे बरं का, देवदरी. महाराजांसमवेत आम्ही त्या ठिकाणी राहतोय. त्या ठिकाण तिथं गेल्यानंतर होतो का आली गेली काही निरंतर नाही, होतो का मयुरी आम्ही नानो म्हणून मोर असावेत अशा ठिकाणी योग्याची समाधी असते. हे नाथ महाराजांना माहीत होतं. आता झाडी जिकडं तिकडं आहे, शांत ठिकाण कुठं असेल, कुठं बरं माऊलींची समाधी असेल, जिकडं तिकडं सर्व उद्ध्वस्त झालेलं सगळं झाडं बिडं दाट घरं पडलेली अशा स्थितीमध्ये नाथ महाराजांनी असं शांत ठिकाण कुठं असेल, ज्ञानोबरांनी त्या ठिकाणाचं वर्णन केलंय. होतो का शिवालय, तिथं शिवालय असलं पाहिजे महाराज, हिंस्र पशु नसले पाहिजेत, असं शांत ठिकाण. नेमकं तिथं शिवालय आहे देवदरीत बरं का, कार्तिक स्वामींचं स्वयंभू ठिकाण शिवालय. अशी ठिकाणं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत जिकडं तिकडं. आणि तसंच इंद्रायणीचा तट आहे, शांत वाहणारं पाणी, त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं असणारं प्राचीन मंदिर आहे. नाथ महाराज असा पत्ता शोधत 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 ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरी, त्या झाडीतून वाट काढत काढत शिवालय सिद्धेश्वराचं प्राचीन असणारं ते असणारं मंदिर पाहिलं. आणि त्या आजही आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये 2 पिंपळ आहेत महाराज. एक पिंपळ ज्या पिंपळाला ज्ञानोबरांच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तो असणारा सुवर्ण पिंपळ, आणि दुसरा पिंपळ म्हणजे ज्या पिंपळाच्या खाली नाथ महाराज बसले का ज्ञानोबरांची भेट होईना म्हणून नाथ महाराज ज्या पिंपळापाशी बसले तो. आणि तिसरा जो पिंपळ आहे तो नंतर उगवलेला आहे. माऊलींच्या मंदिराच्या डाव्या बाजूला सुवर्ण पिंपळ आणि उजव्या बाजूला हैबत बाबांच्या पादुकाच्या समोर नाथ पिंपळ आहे, त्याला नाथ पार म्हणतात. त्या पाराचा आता जीर्णोद्धार झाला. नाथ महाराज तिथं आले सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये, आणि त्या ठिकाणी बसायचं कुठं, ज्ञानोबरांची समाधी कुठं, जायचं कसं, नेमकं दर्शन कशी होईल, कशी भेट होईल, हा विचार करत करत त्या असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत, ध्यान लावलेलं आहे महाराज. नाथ महाराज आळंदीला आला तो दिवस दशमीचा, दशमी एकादशी झाली आणि द्वादशी. नाथ महाराजांच्या समोर आलेले वारकरी 3 दिवस नाथ महाराज त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. ज्ञानोबरांचं गुण ध्यान आठवत ध्यान करत त्या ठिकाणी बसलेले आहेत. दिंडी जिकडं तिकडं या ठिकाणी दशमी नामा म्हणे दशमी एक भक्त, दशमीला एक टाईम जेवण झालेलं होतं. एकादशीने राहार वारकऱ्याची, आपली एकादशी तशी नसते. वारकऱ्याची निर्जला काय कायची आणि आपली त्यात फरक थोडा, निर्लज्जा. गुरु नामदास महाराज सांगतात, थरावर थर भरावर भर, खाऊन खाऊन मर, युरबळ चर आणि एकादशी धर. आता नवरात्रामध्ये सुद्धा तसंच आहे महाराज. नवरात्रामध्ये काय वेगवेगळे पदार्थ, परवा आपण माऊलींच्या मुखातून ते ऐकलेलंच आहे, परत उल्लेख करत नाहीत. परंतु फराळ करा परंतु उपवास धरा. फराळ करावा पण उपवास तरी धरला पाहिजे बा. फराळ करा परंतु तरी लोक, आमचे राजाभाऊ ते म्हणले नवरात्रामध्ये 8 दिवस उपवास करायचा. 8 दिवस उपवास तर फराळाचा ठराव थरच आहे, खरं आहे का? त्यांना तुम्ही विचारा. हे बघाय करता तुम्हाला देवदरीतच यावं लागेल. आणि त्या ठिकाणी असं आपली एकादशी आपला उपवास तसा असतो. नाथ महाराजांचा निराहार होता. दुसऱ्या दिवशी द्वादशीचा दिवस, द्वादशीच्या दिवशी भूक लागलेली आहे आणि दिंडीत आलेल्या मालकाचं कर्तव्य काय असतं, सगळी दिंडी जेवाय घालायची. खरा फडकरी, खरा दिंडीवाला वारकऱ्यातला बरं का, जुन्या वारकऱ्यातला फडकऱ्यातला नियमबद्ध जो दिंडी चालक आहे ना, बेशीवाला नाही सांगत, वारकरी दिंडी चालक जो आहे, खरे दिंडीवाले सगळे लोक जेवल्याशिवाय ते जेवायचे नाही. गुरुवर तात्यांच्या मुखातून ऐकलं, कराडकरांचे असणारे भगवान मामा कराडकर, सगळी दिंडी जेवल्यानंतर दिंडीला सगळ्या शेजारी भाकरी वाटल्यानंतर शेवट जेवायची. नाथ महाराजांना आपली लोक काय जेवतील, द्वादशी आहे, उपवास सोडायचा आहे त्या ठिकाणी. मग आता काय करायचं, कसं करायचं, या लोकांची व्यवस्था कशी. आणि जवळ तर सगळं जिकडं तिकडं पडलेलं दाट अरण्य, अशा अवस्थेमध्ये इतकी दिंडी जेवण कशी घालायची, काय कसं करायचं. नाथ महाराज कुठंतरी शिदा मिळतो का काय मिळतो का म्हणून शोध करत करत निघालेले आहेत. तिथून निघाले, गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढं शोध करत 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 नगराच्या थोडं बाहेर गेले, म्हणजे त्या आळंदीच्या बाहेर चरोलीच्या रस्त्याला लागले. आणि नेमकं तिथं एक वाणी
सर्व साहित्य घेऊन बसला होता. शिदा सामुग्री, डाळ, गूळ, तांदूळ, मोकळंच अगदी असं थोडं अंतरलं होतं. बैलगाडी लावलेली होती त्या ठिकाणी आणि तो वाणी दुकान मांडून बसला होता. प्रत्यक्ष मांडले दुकान, त्या ठिकाणी दुकान मांडलेलं होतं आणि वाणी होवणी आपण त्या ठिकाणी दुकान मांडलेलं होतं. आणि नाथ महाराज त्याच्याजवळ गेले. अहो बाबा, शिदा सामुग्री मिळेल का? हो म्हणले मिळेल, आम्ही इथं आमचा धंदाच आहे म्हणले, आम्ही ऐकायलाच बसतोय, सकाळपासून कोणी ना आलं, बरं झालं तुम्ही भवानीच्या पारी आला. बरं 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 द्या की म्हणले. मग आमची दिंडी जेवायची राहिलेली आहे, द्वादशी सोडायची म्हणले, स्वयंपाक करायचा आहे, हे सर्व त्या ठिकाणी. मग म्हणले चालतंय म्हणले, पण माझ्याकडं म्हणले काय द्यायला तुमच्याकडं आता पैसे वगैरे काय नाही. मग कसं करता? नाही म्हणले माघारी आल्यावर द्या म्हणले, आधी शिदा घेऊन जा. ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं महाराज. शिदा घेऊन जा म्हटले. म्हणले कशात? हे का गाडी, माझी बैलगाडी आहे म्हणले. गाडी घोंगराची, गाडी सजवलेली अगदी त्या ठिकाणी, बैल वगैरे त्याच्यामध्ये शिदा भरला, डाळ, गूळ, तांदूळ, गावरान तूप त्या ठिकाणी सर्व भरलेलं आहे. आणि हा शिदा घेऊन नाथ महाराज आपली दिंडी जिथं विसाव्याला दिंडी थांबलेली, त्या दिंडीच्या दिशेने निघालेले गेलेले आहेत. शिदा त्या ठिकाणी उतरवला, सर्वांना त्या ठिकाणी स्वयंपाक करायला लावलेला आहे. इकडं स्वयंपाक सुरू, नाथ महाराज त्या ठिकाणी मग परत आलेले आहेत. तो वाणी कुठे ज्या जागेवरती शोधत शोधत आलेला आहे, तिथं जर पाहिलं तर वाणी नाही, काहीच नाही, सगळंच गुप्त. हे कोण होतं? दुसरं तिसरं कोणी नव्हतं. झाले ज्ञानदेव वाणी, आत गेलेले प्रकाशाची झोत मोठी दिसली. प्रकाशाचं चैतन्य स्वरूप ज्ञानोबराय स्वतः त्या ठिकाणी दिसलेले आहेत. योग्याचा देह पंचतत्वामध्ये योग्याला देह विलीनही करता येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ज्ञानोबरायचा देह तेज तत्वाने असा दिसत होता. स्पर्श जाणवेना. ज्ञानोबरायचं तर दिसायचे. नाथ महाराजांनी स्पर्श केला, दिशेनं नाथ महाराजांचा अंतकरण विव्हळ झाला. माऊली दर्शन द्या. पुन्हा ज्ञानोबराय आपल्या मूळ स्वरूपामध्ये आलेले आहेत. पंचतत्वाला शरीर देता येतं, त्याच्यातलं परत ते त्या ठिकाणी घेता येतं. असं ज्ञानोबरायचं. ज्ञानोबराय आजही समाधीमध्ये आहेत महाराज. ज्ञानोबरायांनी अनेक जणांना दर्शन दिलं महाराज. जोग महाराजांना दर्शन दिलं महाराज. अनेक जणांना दर्शन दिलं महाराज.
असे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबरायांचं दर्शन आजही होतं. नाथ महाराजांना झालं असं नाही, आजही ज्ञानोबरायांचं दर्शन होतं. महाराज नाथ महाराज ज्ञानोबराच्या दर्शनाचं महत्त्व सांगत असताना स्वतः नाथ महाराज वर्णन करतात की चारी भावंडांच्या नावाचं महत्त्व सांगितले. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करेल अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करेल धरेल भाव, तया ब्रह्मपदी ठाव ऐशे शिवादिदेव बोलिले. सोपान हे 3 अक्षरे, जो जप करेल निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणे. जे मुक्ताबाई चतुर्वेदा, जो जप करेल धरेल सदा, तो जाईल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावेल ऐशी. ही 14 अक्षरे जो ऐके कर्णविवरे, की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. या चारी भावंडांच्या नावाचं जर सतत नामचिंतन केलं तर ज्ञानोबराची भेट होतेच, परंतु विश्वास पाहिजे. महाराज विश्वास असल्यानंतर हे होतं. नाथ महाराजांना त्या ठिकाणी ती भेट झाली. ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचा 3.5 दिवस संवाद झालेला आहे, असं वर्णन आहे. महाराज नाथ महाराजांना ज्ञानोबराय भेटताच नाही. नाथ महाराज म्हणले, माऊली दर्शन घेतलं. महाराज आलिंगने संताच्या दिव्य झाली माझ्या काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. ज्या वेळेला नाथ महाराजांना ज्ञानोबराची भेट झाली त्यावेळेला तिथपासूनच नाथ महाराजांनी ज्ञानदेव स्तुती हे नाथ महाराजांच्या गाथेमध्ये प्रकरण आहे. तेव्हापासून नाथ महाराजांनी ज्ञानोबराच्या वर्णनाचे अभंग लिहिले. त्यातलाच हे अभंग आहे. ज्ञानोबरायांना नाथ महाराजांनी नमस्कार केला. तया नमस्कार. नमस्कार केलेला आहे. तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज माऊलींना म्हणायला बोलायला लागले. दोघांचा संवाद. माऊली कशा करता बोलवलं, कुठं आहे तो आजान वृक्ष, कुठं आहे त्याची मुळी. महाराज मुळीचं एक निमित्त होतं. ज्ञानोबराय योग्यांचे योगी महाराज, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असे असणारे. त्यांनी एका नजरेनं जरी नुसतं त्या आजान वृक्षाच्या मुळीकडं पाहिलं असलं तर ती भस्म झाली असती. माऊलींना काय अशक्य होतं, परंतु मुळीचं निमित्त होतं. आणि जी काय ज्ञानेश्वरी समाधीला जात असताना समोर घेऊन बसली होते ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांच्या हातामध्ये दिली. नाथ महाराजांनी ते ओळखलं. कुठे आहे मुळी म्हणले. काय मुळीचंच निमित्त आहे का. नाही नाही माऊली म्हणले, दुसरंही काहीतरी असू शकतं. बोला बोला नेमकं काय माऊली, कशा करता बोलवलं. हो म्हणले नाथ महाराज बरोबर आहे म्हणले. मुळीचं निमित्त होतं. मुळी वगैरे काय नाही. ही जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी मी घेऊन बसलो होतो. बाहेर जी ज्ञानेश्वरी प्रचलित झालेली आहे, ज्या वेळेला माऊलींनी नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, तीच ती प्रत माऊली समाधीला घेऊन बसली होती. तेव्हा ऐकणाऱ्या लोकांनी काहींनी उतरून घेतली होती, काहींच्या ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी काहींनी पाठ झालेली अशी असणारी ती प्रत समाजामध्ये होती. त्याच्यामध्ये सोनं निर्माण करण्याच्या ओव्या, हे सर्व लोक सिद्धांताच्या ओव्या सोडून दृष्टांताच्याच ओव्याच्या पाठीमागं लागायचे. ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ नाही महाराज. त्याच्यामध्ये सोनं निर्माण करण्याच्या ओव्या नाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्याचाही शब्द इकडं तिकडे केलेले आहेत महाराज. अहो सोनं मिळेल याच्यात काय, सोन्यासारखं जीवन होतं. ही ज्ञानेश्वरी आहे महाराज. ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य नाही महाराज. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवे अनुभवावी. बरोबर तात्या सांगतात. मग ओवे कोणते अनुभवायचे, दृष्टांताची का सिद्धांताची. आम्ही व्रत नेमून करावे, शरीराते न पिडावे. लोक म्हणतात ही ओवी आम्हाला लय आवडली.
व्रतनियम न करावे अशी ओवी नाही. ओवी कोणती? अनुभवायची ओवी कोणती? एकतरी चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ असंही प्रमाणे वाचिता सनात जीव होती. ओवी कोणती अनुभवायची? कोणती एक ओवी निवडावी सिद्धांताची? कोणती? कशी ओवी? जड जडो निवहिला निग ये भक्तीच्या वाटे लाग जरी पावसी अव्यंगने धाम माझे अशी ओवी निवडावी. ज्ञानेश्वरी ग्रंथ सुंदर, परंतु लोकांनी त्या ठिकाणी जी ज्ञानेश्वरी होती त्या ऐकण्यामध्ये त्या ग्रंथामध्ये अशुद्धपणा झाला होता. मग नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी घेतली, त्या ज्ञानेश्वरीमधल्या सोनं निर्माण करायच्या ओव्या काढल्या आणि या प्रतीनुसार त्यांनी ती प्रत शुद्ध केली. ग्रंथपूर्वीचं अतिशुद्ध परी पाठांतर ज्ञानेश्वरी एवं विद्ध ग्रंथ प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी शेवट वर्णन केलेलं आहे महाराज. आणि ही शुद्धी ज्ञानेश्वरीची शुद्धी नाथ महाराजांनी गोदावरीच्या तटकावर केव्हा केली? शके 1500-1272 तैतिका केली ज्ञानेश्वरी. तो सच्चिदानंद बाबा आदरी लेखक झाला हे सांगितलेलं आहे. पुढे नाथ महाराजांनी ही ज्ञानेश्वरी शुद्ध केली. कोणत्या तिथीला? भाद्रपद महिन्यामध्ये कपिला षष्ठीच्या दिवशी गोदावरीच्या तटकावर. भाद्रपद मास कपिला षष्ठी गोदातटी लेखन कामाटी पूर्ण झाली. हे शेवट वर्णन आलेलं आहे बघा. नाथ महाराजांनी ते लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरी पाठी जो ओविकर मराठी ओविकरीला मराठी त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. हे नाथ महाराजांनी ती शुद्ध प्रत करून जी आपण वाचतोय ती भाद्रपद महिन्यामध्ये कपिला षष्ठीच्या दिवशी नाथ महाराजांनी ती समाजासमोर दिली. म्हणून त्या दिवशी ज्ञानेश्वरी जयंती आहे. आणि आपण जी प्रत वाचतोय हे नाथ महाराजांचे आपल्यावरती उपकार. ज्ञानोबरांनी समाजाला ज्ञानेश्वरी दिली महाराज. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. आजही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी या ग्रंथावरती कितीतरी टीका आहेत महाराज आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरी ग्रंथावरती अनेक जणांनी पुस्तकं लिहिली. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य नाही. वाचल जो कोणी जनी त्याशी लोटांग भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे भय कळे काळाचे नाही दया. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानोबरांनी आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर रेडा बोलवला, भिंत चालवली. सच्चिदानंद बाबा असणारे जे काय आहेत त्यांचं नाव बाबाजी थावरे. यांना जिवंत मेलेल्या माड्याला उठवून ज्ञानेश्वरी दिली. हे ज्ञानोबरांची कृपाच आहे महाराज. ज्ञानोबरांची कृपा म्हणजे काय महाराज? ज्ञानेश्वरी दिली, रेडा बोलवला नाही, रेडा निर्बुद्ध बोलवला. आणि आमच्यासारखे कितीतरी रेडे बोलवले. विठ्ठल विठ्ठल. अशा ज्ञानोबरांना नाथ महाराज नमस्कार करतात. नमस्कार कोणी केला पाहिजे? लहानांनी थोरांना केला पाहिजे महाराज. नमस्कार केल्यानंतर काय होतं? अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपि सेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. आयुष्य वाढतं, विद्या वाढते, बळ वाढतं आणि यश वाढतं. कशामुळं? नमस्कार केल्यामुळं. परंतु नमस्कार लहानाने मोठ्याला करावा. मोठा कोण? लहाना कोण? मोठा कोण आणि छोटा कोण? जो अधिकाराने श्रेष्ठ आहे तो मोठा, ज्याचा अधिकार कमी आहे तो लहान. पित्याने तैसा वंदावा कुमर जयाचे अंतर देव वशे. या ठिकाणी या प्रमाणामध्ये तुकोबराय सांगतात पित्याचा अधिकार कमी, मुलाचा जास्त. का? अंतरी देव वशे. वयाचा वयाने इथं लहान मोठं नाही सांगितलं, अधिकाराने श्रेष्ठ. माणसाने नमस्कार करावा. नमस्कार महाराज सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा निघाली होती. त्यांच्या असणाऱ्या पत्नीनं त्या ठिकाणी सती जायचं सर्व अंगावरती अलंकार धारण केलेले आहेत. ज्ञानोबरांची दिंडी माऊली पैठणवरून रेड्याच्या मुखातून वेद बोलून तो रेडा घेऊन त्या ठिकाणी मुक्काम दर मुक्काम करत करत कायगाव टोके नेवाशाच्या जवळ प्रवरा संगम त्या ठिकाणी संगमाच्या ठिकाणी आलेले आहेत. तिकडं सच्चिदानंद बाबांचं पूर्वीचं नाव बाबाजी थावरे. बाबाजी थावरे नावाचे ग्रस्त गेलेले आहेत. त्यांना थिरडीवरती बांधलेले आहे. त्यांची पत्नी त्या असणाऱ्या प्रेत यात्रेच्या समोर चाललेली आहे. तिकडून माऊलीची दिंडी आलेली आहे आणि तिला वाटलं की आता जायचंच सती तर म्हणले माऊलींचं दर्शन घ्यावं. ज्ञानोबरांना नमस्कार केला. ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव म्हणले माऊली आशीर्वाद. म्हणले एकदा बोललोय ते बोललोय. म्हणले अहो म्हणले माझ्या पतीची प्रेत यात्रा आणि तुम्ही सौभाग्यवती भव म्हणलाय. म्हणजे
कपाळावरती 3 सतीचे ते घेतावन, कपाळावरती ठसठशीत कुंकू, हातामध्ये सर्व अलंकार, वस्त्र, नवीन साडी चोळी आणि त्या पद्धतीनं सर्व हे पाहिल्यामुळे माऊलींना आशीर्वाद दिला. म्हणले बोललोय तो बोललोय. म्हणले प्रेतयात्रा हे पाठीमागे कुठे आहेत पती? म्हणले चला. जवळ गेलेले आहेत आणि उठा बाबाजी. उठता शनीच म्हणता शनीच ते प्रेत उठून बसलं. मेलं माणूस जिथं उठविलं काळा ते ग्रासीला. तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताच्या. त्या मेलेल्या मड्याला उठवलं, त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हे कशाचा परिणाम? नमस्काराचा. तया नमस्कार वारंवार. नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना नमस्कार केल्याचे अनेक अभंग आहेत महाराज. श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकोत्सव दिवस रजनी केला जगाशी उपकार तारेले नारी नर. असे ज्ञानोबराय कसे आहेत? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. या शब्दावर कितीही बोलता येईल महाराज. माझं म्हटलंय. नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना माझं म्हटलेले कितीतरी अभंग आहेत. त्यामध्ये विशेष अभंग कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा. माझा म्हणणं वेगळं ना आपला म्हणणं वेगळं. माझं संतांच्या ठिकाणी आपपर भाव नाही. संत महात्मे कुणालाही आपलंसं म्हणतात महाराज. त्यांच्या ठिकाणी जात पात पाहत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई असं ज्ञानोबराय आहेत. विठ्ठल जितका अभंगावरती बोलावं तितकं कमी आहे. मधलं भजन घेऊ. विठोबा रखोमा महात्म्यांचे अभंग म्हणजे त्या ठिकाणी महाराज जेवढा अर्थ करावं तेवढा अर्थ निघतच असतो महाराज. आपली वेळ संपलेली आहे. अगदी 4-5 मिनटं राहिलेली आहेत. तदनंतर भोजन आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं जास्ती काही विवेचन न करता थोडं बोलता आणि थांबतो. ज्ञानोबरायांचं वर्णन नाथ महाराजांनी करत असताना म्हणतात माऊली कसे आहेत? कृपाळू आहेत, उदार आहेत. संत महात्मे उदार असतात. संत महात्म्यांसारखी कृपा कोणीही करू शकत नाही. कृपा म्हणजे काय एवढं सांगतो. कृपा म्हणजे नेमकं काय? कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजेत साधू पाही, त्यांचे ते वशे ठाई, ते जगी कृपा. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलेले आहे की कृपा म्हणजे नेमकं काय? कृपा म्हणजे दुसरं काही नाही. कृपा ही संत महात्म्यांच्या ठिकाणी वसलेली असते. संत महात्मे म्हणजे मूर्तिमंत कृपा. ज्ञानेश्वरीमध्ये श्रीगुरूंचं वर्णन करत असताना अर्जुनाने द्रोणाचार्यांना वर्णन करत असताना काय म्हटलंय? जसं की प्रेम म्हणजे आई, तसं मूर्तिमंत कृपा म्हणजे माझे श्रीगुरू आहेत. द्रोणाचार्याचं वर्णन करत असताना अर्जुन म्हणतोय कृप स्नेहा लागे माय म्हणी पे ते किर होय, आणि कृपा ते मूर्त आहे द्रोणी. मूर्तिमंत कृपा म्हणजे द्रोणाचार्य,
अर्जुना मार द्रोणाचार्यांना. नाही नाही, माझे श्रीगुरु आहेत. श्रीगुरु म्हणजे संत, म्हणजे मूर्तिमंत. कृपा म्हणजे द्रोणाचार्य. कृपा म्हणजे मूर्तिमंत संत महात्म्यांच्या ठिकाणी ती वसलेली असते. कृपा कृपा हा शब्द लोकांनी खूप खाली आणला. कृपा करून तंबाखूला चुना देता का? लोक खेड्यात सहज बोलतात, कृपा करून जरा थोडं पैसे देता का? कुठे? कृपा शब्द इतका खालच्या लेवलचा नाही. वारकरी संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये त्याचं महत्त्व खूप आहे. कृपा हे दुसरं कोणी करू शकत नाही महाराज, एकतर देव आणि संतच. कृपा हे विशेषण कोणालाही लागत नाही महाराज, देवाला आणि संताला. संत महात्म्या कृपाळू असतात आणि एक देव. तैसा नव्हे दे तैसा नव्हे देव राव, ज्याचा कृपाळू स्वभाव. देव कृपाळ आहे, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा दावा तुवा केला विटावी, तू विटेवरी सखये बाई हो करे कृपा. माझे मन लाग तुझ्या पायी हो करे कृपा. वेळ संपलेली. देवाला कृपाळू म्हटलेलं आहे. देव कृपाळू आहे. दुसरे संत कृपाळू आहेत. कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन किंवा कृपा. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. संत महात्मे म्हणजे कसे आहेत? कृपावंत. हे विशेषण संत महात्म्यांना शोभून दिसतं. संत महात्मे कृपाळ आहेत, उदार. संत उदार उदार भरले अनंत भांडार. या संता परिस उदार त्रिभुवने नाही थोर. कितीतरी प्रमाणात देता येतील असे संत महात्मे. असे कोण? ज्ञानोबर आहे. ते या ठिकाणी ज्ञानामृत देत असताना, काही ज्ञानार्जन करत असताना न पाहे याती कुळाचा विचार. संत महात्मे हे कधी जातीचा यातीचा विचार करणारे नाहीत महाराज. वारकरी संप्रदायामध्ये अलीकडे जातीवाद राजकारणामुळे होत आहे, परंतु वारकरी संप्रदाय हा समन्वयाचा संप्रदाय आहे महाराज. जातीवाद नष्ट करणारा संप्रदाय आहे. आपण जर पाहिलं कुठं धर्मशाळा असते, काय आमक्या आमक्या समाजाची लोक इथं येतील, आमक्या आमक्या समाजाच्या नावाने धर्मशाळा असते. दुसऱ्या समाजाला थारा नाही. आपपर भाव हा सामान्य मनुष्यामध्ये असतो, संत महात्म्यांच्या ठिकाणी नसतो. आपपर तेही नाही बंधुवर्ग सज्जना, असं संत महात्म्यांचं जीवन असतं. असे संत महात्मे. आपण कोणाला माझं म्हणतो महाराज? जे काहीतरी देतात त्यांनाच माझं म्हणतो. जे काही देत नाहीत त्यांना आपण माझं म्हणत नाहीत. आपण सद्गुरू संत महात्मे सर्वांना आपलं म्हणणारे असतात महाराज. आपल्या कृपा कटाक्ष न्याहाळले, आपले पदी बैसविले. बाप रखमादेवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. असे संत महात्मे. न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. असं ज्ञानोबरायांचं वर्णन करावं तितकं कमी आहे. पुढच्या चरणात नाथ महाराज सांगतात की भलत्या भावेनं जरी संत महात्म्यांकडे कोणी आलं, विसोबात साठे भलत्या भावाने आले